नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC मध्ये शाईन एंटरप्राइजेस कंपनीला भीषण आग लागली आहे. यामध्ये 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्री 1:15च्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. तर आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये. हे सगळे कामगार मात्र बिहार राज्यातनं कामानिमित्त आले होते असंही समजतंय. तर वाळूज MIDC मध्ये भीषण आग लागली. त्यात 6 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. MIDC मधील शाईन एंटरप्राइजेस कंपनीला ही आग लागली. शाईन एंटरप्राइजेस कंपनीमधील 6 कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर आग लागल्याची माहिती मिळताच काही कामगार कंपनी बाहेर पडले, त्यामुळे ते बचावले. शाईन एंटरप्राइजेस मध्ये काम करणारे कामगार बिहारमधील असल्याची ही माहिती समोर येते. तर कंपनीमध्ये हँडग्लोव्ज आणि जॅकेट तयार होत असल्यानं कापडाचा स्टॉक होता आणि त्यामुळेच आग चांगलीच पसरली. लोग सोए हुए थे, थोड़ा देर के बाद एकदम ताव लगने लगा तो हम कम्बल ओढ़ के सोए हुए थे तो एकदम ताव लगने लगा. बोले क्या हो गया? उठे तो एकदम धंधरा ले रहा आग. उसके बाद हम हल्ला करने लगे, आवाज़ देने लगे, सबको आग लग गया. और फिर ऊपर चढ़ गए सीढ़ी पे, फिर छत पे से पेड़ पर से नीचे उतरे हम 4 आदमी थे. जब आग लगी तब कितने आदमी थे? करीब 10-15 आदमी थे हम लोग सोए. तब्बल आपण बघतोय जवळपास 15 लोक हे आत होते ज्यावेळेला आग लागली होती आणि त्यानंतर काही जण बचावले. मात्र जवळपास 6 जणांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. आम्ही तिथे झोपलो होतो अशी माहिती या लोकांनी दिली आहे. हे कामगार होते जे तिथे झोपलेले होते, तिथेच राहत होते आणि त्यातीलच जवळपास 6 जणांना मात्र बाहेर पडता आलं नाही आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती सध्या प्राथमिकरित्या समोर येते. मात्र ही नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये. इथे हँडग्लोव्ज आणि जॅकेट्स बनवण्याचं काम होत असल्यानं अर्थातच आग ही पटकन खेचली गेली असणार आणि त्याच्यामुळेच ती आग जोरदार पसरली आणि संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे कंपनी पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली पाहायला मिळते. कुणाल जायकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. कुणाल, नेमकी कशामुळे आग लागली याचं काही कारण स्पष्ट होऊ शकलंय का? निश्चितच याची आग नेमकी कशामुळे लागलेली आहे याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र आता पोलीस जो आहे तो त्या दिशेने तपास करत आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली होती. हँडग्लोव्ज जे आहेत हँडग्लोव्ज बनवण्याचं ही कंपनी होती आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात कापडाचा वापर केला जायचा आणि त्यामुळं ही आग जास्त भडकली आणि साधारण 3 तास ही आग सुरू होती. शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आलेलं आहे. मात्र दुर्दैवाने या आगीमध्ये 6 कर्मचारी जे आहेत त्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. कारण सगळे बिहार राज्यातले हे सगळे कर्मचारी होते. रात्रीच्या वेळेस सगळे झोपलेले होते आणि झोपेत असताना साधारणतः 11:15च्या दरम्यान या कंपनीला आग लागली आणि त्यानंतर एकच धावपळ जी आहे ती या कामगारांची पाहायला मिळालेली आहे. काही कामगार जे आहेत ते झाडाच्या साह्याने ते कंपनीच्या बाहेर जाण्यात त्यांना यश आलं. मात्र 6 कर्मचारी जे आहेत ते अडकले होते. त्यांना देखील काढण्याचा मोठ्या प्रमाणात इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र ते होरपळून जे आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे. सर्व घाटी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे. आता सध्या पोलीस जो आहे ते या घटनास्थळी दाखल तपास जो आहे तो करत आहे. नेमकी ही आग कशामुळे लागलेली होती. कारण रात्री ही जेव्हा आग लागली तेव्हा एक गोंधळ जो आहे तो MIDC परिसरामध्ये या ठिकाणी उडला होता. आजूबाजूला देखील काही कंपन्या होत्या. मात्र अग्निशमन दलाच्या साधारणतः 5 गाड्या ज्या आहेत त्या 3 तास ही आग नियंत्रण आणण्यामध्ये प्रयत्न करत होते आणि त्यांना साधारणतः पहाटे 5च्या सुमारास ही आग नियंत्रण आणण्यामध्ये यश आलेलं आहे. कुणाल, मात्र नेमके किती कामगार इथे काम करत होते आणि त्यातले किती राहणारे होते? कारण आता जशी माहिती दिली तर 15 साधारण कामगार आत होते असं कळतंय. मात्र नेमकी काही आकडा समजू शकलेला आहे का? नक्कीच कुणाल, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. त्या अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल 3 तास लागले ही आग विझवण्यासाठी.